अमानुष मारहाणाची व्हिडिओ समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि हा व्हिडिओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं उघड झालंय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय, मात्र मारहाण करणारा तो मी नव्हेच असा दावाही त्यांनी केलाय। हा व्हिडिओ 2.5 वर्ष जुना आहे, छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती असं स्पष्टीकरण भोसलेंनी दिलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेट्स अरे बापा रे शिरमोडी पाहिजे काय म्हणते शिरमोडी अरे बापा अरे व्हायरल झाला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे। ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होते मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही। एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। जरी मी त्याला मारलं असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्टेटमेंट करत नाही की हे महाराष्ट्रात आता कुठेही चालू दिलं जाणार नाही, तोपर्यंत मी तिथे बसून राहील असं मी त्यांना आवाहन करते। आजचा दिवस मी वाट बघणार आहे। उद्या सकाळी मी अधिवेशनाच्या बाहेर तिथे ठिय्या देऊन बसणार आहे आणि हे जे सगळे फोटो आहेत, हे सगळे फोटो, हे बघा, हा बॉस, हा फोटो बघा, हा फोटो बघा, हे सगळे फोटो मी तिथे घेऊन बसणार आहे आणि अशा लोकांवर कारवाई करा अशी मागणी करणार आहे। तर पुढची बातमी समोर येते बीडमधून। बीड हत्याकांडामुळे अडचण कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक कांडामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे त्यांच्या जागी आता नवा चेहरा कोण, कुणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या। आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतलाय। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार तात्पुरता अजित पवार पाहणार आहेत। तर आताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय। योगेश कदमांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केले। गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात आंदोलन सुरू आहे। विरोधकांकडून योगेश कदमांविरोधात घोषणाबाजीही करण्यात येते। योगेश कदमांच्या विधानाचा विरोधकांकडून निषेध करण्यात आलाय। तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन होतानाची आपण दृश्य पाहू शकतोय। असंवेदनशील गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। असे बॅनरही तिथे लागलेले दिसत आहेत। विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक झालेले दिसत आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे। कारण विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होतीये। भाजपच्या कोट्यात 3 तर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या कोट्यात प्रत्येकी 1 जागा आहे। या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागणार आहे। सद्यस्थितीत मवियाच्या मतांची एकत्रित बेरीज 57 एवढीही नाहीये। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तर भाजपकडून राम सातपुते, जगदीश मुळीक आणि संदीप जोशी या नेत्यांची नावं चर्चेत आहेत। तसंच संजय केनीकर, प्रमोद जठार, केशव उपाध्ये यांचीही नावं चर्चेत आहेत। तर शिवसेनेकडून रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी यांची नावं चर्चेत आहेत। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे यांची नावं चर्चेत आहेत।
या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। मविया नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला मवियाच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी राहुल गांधी धारावीला भेट देणार आहेत। लेदर कामगारांसोबत यावेळी ते संवाद साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। त्यांचा मुंबईतला मुक्काम असल्याने काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विधिमंडळाचं तापमान वाढणार असंच दिसतंय। धसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अबू आझमींच्या निलंबनावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। आजही अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता। संतोष देशमुखांचा छळ मारेकरांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवलाय। हा पुरावा समोर आलाय। माळशिरस तालुक्यात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माजी खासदार रणजित निंबाळकरांनी दिलेत। येत्या 4 महिन्यात जनतेचे आमदार असलेले राम सातपुते पुन्हा विधान भवनात दिसतील असा मोठा दावा माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकरांनी केलाय। विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केला होता। कोर्ट आदेशाला सरकारकडून हायकोर्टात आव्हान। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आले। ठाणे सत्र न्यायालयाने अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार ठरवलंय। मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे। पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा सवाल हायकोर्टानं विचारला होता। सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 15 डब्याच्या लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत। सीएसएमटी स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6 चा विस्तार होणार आहे। फलाट विस्तारानंतर लोकलच्या 22 फेऱ्या वाढण्याचा अंदाज आहे। फलाट विस्तारात अडथळा ठरणारी आरआरआय इमारत जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2650 लाल परी दाखल होणार आहेत। प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर या गाड्या टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत। पीएमपी कडून शनिवारी महिला दिनानिमित्त महिलांना मोफत बस प्रवास करता येणार आहे। या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 13 मार्गांवर मोफत बस सेवा दिली जाणार आहे। घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद असणार आहे। घाटकोपर पूर्व येथील MICL प्रोजेक्ट समोरील जलवाहिनीला अचानक मोठी गळती सुरू झाली आहे। या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घाटकोपर पूर्वेतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुंबईच्या धारावी पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केल्यामुळे वरिष्ठांची कारवाई केली आहे। तर एकाच वेळी 4घांना निलंबित करण्यात आल्याने मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। राज्याच्या अनेक जिल्ह्यातून अंगणवाडी पदभरतीच्या रिक्त जागांच्या तुलनेत 8 पट अर्ज दाखल झालेत। अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत। जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका आणि 200 मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। 4 चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाते। दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं समजतंय। मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरीचा सुळसुळाट सुरू आहे। 2024 मध्ये 11,000 प्रवाशांचा 27 कोटींहून अधिक किमतीचे मोबाईल चोरीला गेले। तर मुंबई लोहमार्गाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे।
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही छावा चित्रपट कमाई करतोय. आतापर्यंत छावाने 477 कोटींचा गल्ला जमावला. मुलुंड पूर्व रहिवासी भागामध्ये फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. अशा दुकानांना रहिवासी भागात परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिक करतायत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महाडमधील तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाडमध्ये दुपारी तापमानाने उच्चांक गाठला होता. निफाड ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा 4 अंशांवर गेलाय. निफाडमध्ये पारा 4 तर धुळ्यात 7.5 अंशांवर पारा गेलाय. मात्र तापमानातील चढउतारामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात. तर दुसरीकडे द्राक्ष खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मालेगावमधील मोहन चित्रपटगृहाजवळ भुयारी गटारीचे काम सुरू आहे. यावेळी जेसीबी चालकाकडून मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय. यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं होतं. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळलेत. पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत काल चॉकलेटचं वाटप करण्यात आलं होतं. पालकांच्या तक्रारीनंतर चॉकलेट वाटप बंद करण्यात आलंय. लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. 2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश मिळालं. संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात टवाळखोरांनी मुलीची छेड काढल्याने मुलीसह आई वडील जाब विचारायला गेले. दरम्यान टवाळखोरांनी मुलीसह आई वडिलांनाही बेदम मारहाण केली आहे. यावेळी जमाव रस्त्यावर जमला होता. पंढरपुरात एका धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. सिद्धनकेदरी येथील मठाच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये 65 वर्षाचे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता एक सविस्तर बातमी पाहूया. मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे. संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी युट्यूब चॅनलच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय. तर जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकांनीही पलटवार केलाय. संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय. तर हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार रोहित पवारांनी केलाय. जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा, जरूर आणावा. कोणावरती आणणार आहेत ते हक्कभंग? त्या महिलेवर? पाहूया ना, आणा ना, बघतो ना. बघ मी हे छोटे किरीट सोमय्या आहे, ज्युनियर किरीट सोमय्या आहे. ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे. अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छित त्या देशाला? जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ. की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे. आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं, कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू. याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं का?
काय मला माहीत नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. यानंतर राज्यभरातल्या इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका घोड नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. दिवसाआड वाळू उपसा सुरू असून पोलीस प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष असल्याचं नागरिकांनी आरोप केलाय. पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसावर बंदी करत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कराड तालुक्यात एका ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमध्ये ट्रकचे टायर चोरणाऱ्या 3 युवकांना अटक करण्यात आली आहे. उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 तासात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. तसंच सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. लातूरच्या कोराळी शिवारात शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. दरम्यान पहिल्याच तोडणीला शेतकऱ्याने 1 लाखाचा निव्वळ नफा मिळवलाय. तर या मिरचीतून शेतकऱ्याला आणखीन 4 लाख रुपयांची अपेक्षा आहे. संभाजीराजे छत्रपती आता धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान श्री तुळजाभवानीचे मुख्य शिखर आणि गाभारा पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवरून पाहणी करणार आहेत. या संदर्भात तुळजापूर येथील पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेतली होती. पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये हडपसरच्या लखन आणि पाखऱ्याच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय. दरम्यान राज्यातून 400 बैलगाड्यांनी यात सहभाग घेतला. आता मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते. मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे. तर आता मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी मिळाली आहे. तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैदेही कानेटकर. तर वैदेही, काय सांगाल, काय अधिकची माहिती? खरं तर मोठा दिलासा जो आहे तो मुंबईकरांना याच्यामुळे मिळणार आहे, कारण बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे. आणि खास करून मुंबईमध्ये ज्या पद्धतीची खरं तर वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी बघायला मिळते, त्यातून मुंबईकरांना हा दिलासा मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. एकूण जर बघितलं तर बाईक टॅक्सीला जरी परवानगी दिली असली तरी जीपीएस यंत्रणा या टॅक्सीमध्ये उपलब्ध असणार आहे. पाठी बसणाऱ्याला हेल्मेट देखील बंधनकारक असणार आहे. आणि एकूण नंबर प्लेट जी आहे ती पिवळ्या रंगाची देखील असणार आहे. विशिष्ट रंग देखील या बाईक टॅक्सीला देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर अनेक खर्च नियम आणि अटी शर्ती लागू करून बाईक टॅक्सीला ही परवानगी देण्यात आलेली आहे. आणि याच बाईक टॅक्सीला कशा पद्धतीनं मुंबईकर प्रतिसाद देतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. जी धन्यवाद वैदेही दिलेल्या या माहितीबद्दल. तर मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी समोर आहे. मुंबईत आता बाईक टॅक्सीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसाठी सुद्धा हे सोयीस्कर ठरतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबईकरांसाठी दिलासादायक अशी बातमी ही आहे. मुंबईकरांसाठी सर्वात मोठी अशी बातमी आहे. मुंबईत आता बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मुंबईची लक्षात घेता बाईक टॅक्सीमुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येवर काही मार्ग निघतोय का किंवा ती कमी केली जाऊ शकते का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे.